आमच्याच पक्षात काहींना गुपचूप मिटिंगा घेऊन डोक्यावर घेतलं गेलं, आज तेच त्यांच्या डोक्यावर बसले. 24 तास पक्षासाठी देते, तर मग माझी कुठेतरी साहेबांनी दखल घ्यावी. शिवसेनेत आजपर्यंत शिवसेनेचा लेबल लावून आमच्या बरोबर होते, त्यांनीच आज आपले काही शिवसेनेचे पदाधिकारी हाताशी धरून राष्ट्रवादीचे झेंड्यावर यांचं आम्ही घरातून पीठ घेऊन जातोय. एवढ्या सैनिकांची आम्ही दखल घेतोय. शिवसैनिकांना विशिष्ट ठिकाणीच विकास झालाय, विशिष्ट कुटुंबांचाच विकास झालाय का? तुमची नक्की घालमेल काय होती? माझी घालमेल काहीच नाही. आंबेगाव मधून जर पक्ष फुटतोय आणि आंबेगाव मधून बडे आता एक सपाट केलाय, दुसरा करायचाय. सामान्य सैनिकाचा आवाज ऐकला पाहिजे आणि यात्रा काढून कोणी उमेदवार निवडून येत नाही. त्यासाठी 2 दिवस मुक्कामी राहावं लागलं मुंबईत, तरी मी राहणार आहे आणि आंबेगाव तालुक्याची व्यथा तिथं मांडणार आहे. 35 वर्ष ज्यावेळी मी काम केलंय, आजपर्यंत मी एकदाही पद घेतलं नाही आणि आज